नमस्कार, कृष्ण सखे कलाकुसर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा सुंदर लोकरीचा रुमाल बनवायला शिकणार आहोत। सोप्या पद्धतीने आहे पण वेगळी डिझाइन आहे, कारण ही झलक खूप वेगळ्या पद्धतीची आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा। पूजेच्या ताटावर झाकायला आता वटसावित्री व्रतासाठी आपण ताट घेऊन जातो, त्यावर झाकून न्यायला किंवा नैवेद्याच्या ताटावर झाकायला खूप सुंदर दिसतो। तर तुम्ही सुद्धा बनवा। यासाठी मी 3 mm क्रोशिया हुक वापरली आहे आणि 4 प्लाय लोकर वापरली आहे। ती 50 ते 60 ग्राम लोकर यासाठी लागली आहे, गुलाबी कलरची, आणि ही 20 ग्राम पांढरी। तर 60-70 ग्राममध्ये तुमचे हे रुमाल होऊन जाईल। हा रुमाल बनवण्यासाठी 2 रंग घेत आहे, पांढरा आणि गुलाबी, आणि ही 3 mm ची क्रोशिया हुक घेत आहे। तुम्ही 2.7 mm ची पण घेऊ शकता किंवा यापेक्षा मोठी पण घेऊ शकता। फक्त थोड्या साईज रुमालाचा साईज मोठी हुक घेतली तर मोठा बनेल, पण थोडा ढिला ढिला बनेल, आणि लहान साईजची हुक घेतली तर थोडा आकार छोटा बनेल। त्यामुळे मी मीडियम घेत आहे 3 mm ची। पांढऱ्या रंगापासून सुरुवात करायची आहे। याला एक मॅजिक रिंग करायचा अशा प्रकारे, आणि 3 चेन करायच्या, 1 2 3, आणि या मॅजिक रिंग मध्ये आता डबल क्रोशिया करायचा आहे। 3 चेनचा एक झाला, हा दुसरा, हा तिसरा डबल क्रोशिया। असे आपल्याला या सर्कल मध्ये 20 डबल क्रोशिया करून घ्यायचे आहे। टोटल 20 डबल क्रोशिया करायचे आहे। तर हे झाल्यावर दाखवते मी। हे बघा, असे 20 डबल क्रोशिया करून झाल्यानंतर 3rd चेन मध्ये याला स्लिप स्टिचने जोडायचं आहे, आणि हा राउंड पूर्ण होईल। याप्रमाणे आता नेक्स्ट राउंड साठी 3 चेन करायचे आहे, 1 2 3, आणि याच्या पुढच्या डबल क्रोशिया मध्ये 1 डबल क्रोशिया, पुढच्या डबल क्रोशियावर 1 डबल क्रोशिया, 1 चेन करायची, परत पुढच्या एका डबल क्रोशियावर 1 डबल क्रोशिया, आणि त्याच्या पुढच्या डबल क्रोशियावर 1 डबल क्रोशिया, म्हणजे 2 डबल क्रोशियावर 2 डबल क्रोशिया, 1 चेनची गॅप घ्यायची, परत 2 डबल क्रोशियावर प्रत्येकी 2 डबल क्रोशिया, 1 चेन, ना नेक्स्ट डबल क्रोशियावर 1 डबल क्रोशिया, त्याच्या पुढे 1 डबल क्रोशिया, 1 चेन। अशा पद्धतीने हा राउंड पूर्ण करायचा आहे। हा झाल्यानंतर 1 चेन करायची आणि 3rd चेन मध्ये याला जोडून पूर्ण होईल हा राउंड। हे बघा, हा राउंड पूर्ण झाल्यानंतर हा धागा कट करून घ्यायचा, आणि आता इथे दुसऱ्या रंगाचा, म्हणजे मी इथे गुलाबी घेत आहे, तर तो धागा जोडायचा आहे। एक गाठ मारून घ्यायची, आणि इथे जी अशी एका चेनची स्पेस आहे तिथे जोडायचं सिंगल क्रोशियाने, कोणत्याही एका स्पेस मध्ये जोडायचं। 3 चेन करायच्या, 2 3, म्हणजे हा 1 डबल क्रोशिया झाला। त्याच ठिकाणी आणखी 1 डबल क्रोशिया करायचा, 2 डबल क्रोशिया झाले, 1 चेन करायची, त्याच ठिकाणी 1 डबल क्रोशिया करायचा, परत त्याच ठिकाणी 1 डबल क्रोशिया करायचा। आता पुढच्या गॅप मध्ये परत 1 डबल क्रोशिया
त्याच ठिकाणी एक डबल क्रोशा, एक चेन, पुन्हा 2 डबल क्रोशे त्याच गॅप मध्ये. तसं करत आपल्याला हा राऊंड पूर्ण करायचा आहे. आता पुढच्या 2 डबल क्रोशे सोडून जे पुढची एक चेनची गॅप आहे तिथे आपल्याला असे 2 डबल क्रोशे करायचे आहे. 2 डबल क्रोशे झाल्यावर एक चेन आणि पुन्हा त्याच ठिकाणी 2 डबल क्रोशे. तर हा पॅटर्न तुमच्या लक्षात आला असेल. या पॅटर्नने आपण हा राऊंड पूर्ण करून घेऊ. झाल्यावर दाखवते. अशा प्रकारे हा राऊंड पूर्ण झाला आहे. आता याच्या समोरचा कसा करायचा ते बघू. इथे स्लिप स्टिचने आधी जोडून घ्यायचं 3rd चेन मध्ये आणि परत आणखी एक स्लिप स्टिच घ्यायची, म्हणजे ह्या एक चेनच्या गॅप मध्ये येईपर्यंत 3 स्लिप स्टिच घ्यायच्या आणि इथे 3 चेन करायच्या, 1 2 3. आता याच ठिकाणी आणखी एक डबल क्रोशा घ्यायचा, 2 चेन घ्यायच्या, परत याच ठिकाणी 2 डबल क्रोशे करायचे, 1 2. एक चेन करायची, पुढच्या याच्यामध्ये जॉईन करायचं. इथे पुढच्या जी गॅप आहे तिथे जोडायचं आहे सिंगल क्रोशाने. परत एक चेन घ्यायची आणि पुढचा जो व्ही शेपचा गॅप आहे तिथे 2 डबल क्रोशे करायचे सेम स्पेस मध्ये 2. परत 2 चेन घ्यायच्या, 1 2 आणि त्याच ठिकाणी 2 डबल क्रोशे करायचे, 1 2. आता एक चेन करायची आणि ही जी पुढची गॅप आहे तिथे सिंगल क्रोशाने जोडायचं. एक चेन करायची परत आणि पुढच्या व्ही शेपची जी स्पेस आहे तिथे 2 डबल क्रोशे करायचे, 2 चेन, त्याच ठिकाणी 2 डबल क्रोशे, एक चेन, पुढच्या गॅप मध्ये जोडायचं सिंगल क्रोशाने, एक चेन करायची, पुन्हा पुढच्या व्ही शेपच्या गॅप मध्ये 2 डबल क्रोशे. तर अशा पॅटर्नने हे जसे 2 पाकळ्या झाल्या आहेत त्या पॅटर्नने हा पूर्ण राऊंड करून घ्यायचा आहे. मी झाल्यावर दाखवते. हा राऊंड पूर्ण झाला आणि स्लिप स्टिचने इथे जोडून घेतलं. आता पुढच्या राऊंडसाठी पुन्हा स्लिप स्टिच करून मध्ये यायचं आहे या व्ही शेप मध्ये आणि इथे 3 चेन करायच्या, 2 3. याच ठिकाणी परत एक डबल क्रोशा आणि 2 चेन, परत याच ठिकाणी 2 वेळा डबल क्रोशा करायचा. आता इथे 2 चेन करायच्या, 1 2 आणि नंतर इथे मधात जोडायचं. परत 2 चेन आणि पुढच्या व्ही शेप मध्ये 2 डबल क्रोशा करायचे, 1 2. 2 चेन करायच्या, त्याच गॅप मध्ये 2 डबल क्रोशे करायचे, पुन्हा 2 चेन करायच्या आणि या गॅप मध्ये जोडायचं सिंगल क्रोशाने.
परत 2 चेन करायच्या आणि या पुढच्या व्ही शेपमध्ये 2 डबल क्रोशे करायचे। तर याच पॅटर्नने हा पूर्ण राऊंड करून घ्यायचा आहे। तुमच्या लक्षात आलं असेल, 2 डबल क्रोशे आणि 2 चेन। हा पूर्ण झाल्यावर दाखवते। हे बघा, हा राऊंड झाला पूर्ण। 2 चेन करायच्या आणि इथे थर्ड चेनमध्ये स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं। आता पुढच्या राऊंडसाठी पुन्हा सेंटरमध्ये यायचं, म्हणजे ह्या व्ही शेप पर्यंत स्लिप स्टिच करायच्या 2। आता इथे 3 4 5 6 7 8 चेन करायच्या। तुम्ही हवं तर या राऊंडसाठी दुसरा रंग वापरू शकता, पण मी हाच वापरते। आणि पुढच्या व्ही शेपमध्ये मग जोडायचं। पुन्हा 8 चेन करायच्या, 4 5 6 7 8 आणि या पुढच्या स्पेसमध्ये जोडायचं। असं पूर्ण राऊंड करेपर्यंत रिपीट करायचं आणि हे कंप्लीट करायचं। झाल्यावर दाखवते मी। तर अशा पद्धतीने 8 चेन करून घेतल्या मी। ह्या इथे पांढरा धागा घेतला, मला तोच एकसारखाच रंग वाटत होता त्यामुळे। आता पुढच्या राऊंडसाठी 3 चेन करायच्या, 3, आणि प्रत्येक गॅपमध्ये 12 डबल क्रोशे करायचे। हे जे 8 चेनची गॅप आहे तिथे 12 डबल क्रोशे करून हा राऊंड पूर्ण करायचा आहे। 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12। आता हे 12 झाल्यानंतर असे थोडे सुटे करून घ्यायचे। पुढच्या गॅपमध्ये तसेच 12 डबल क्रोशे करायचे। असा पूर्ण राऊंड करून घ्यायचा। तर हे झाल्यावर दाखवते मी। हे बघा, असंच पूर्ण राऊंड करून झालं आहे। आता पुन्हा गुलाबी धागा घेत आहे, गाठ मारून घ्यायची आणि या स्पेसमध्ये याला जोडायचं सिंगल क्रोशाने। आणि इथे 3 चेन करायच्या, 1 2 3। याच ठिकाणी 2 डबल क्रोशे करायचे। असे एकूण 3 डबल क्रोशे झाले आणि 1 चेन करायची आहे। नंतर त्याच गॅपमध्ये पुन्हा 3 डबल क्रोशे करायचे। आता 6 डबल क्रोशे सोडून 1 2 6 नाही 5
सोडून द्यायचे 1 2 3 4 5 आणि 6व्या डबल क्रोशेवर असेच 3 डबल क्रोशे करायचे. एकाच ठिकाणी. मग 2 चेन करायच्या, 2 एक चेन करायची आणि त्याच ठिकाणी परत 3 डबल क्रोशे करायचे. पुन्हा 6 सोडायचे 1 2 3 4 5 5 सोडायचे आणि 6व्या डबल क्रोशेवर 3 डबल क्रोशे करायचे. पुन्हा 2 चेन एक चेन करायची आणि याच ठिकाणी 3 डबल क्रोशे करायचे. तर अशा पॅटर्नने हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. झाल्यावर दाखवते. हे बघा, हा राऊंड पूर्ण करून झालाय. खूप सुंदर दिसत आहे व्हाईटवर. आता हा थर्ड चेन मध्ये इथे स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं. या ठिकाणी आणि हा राऊंड पूर्ण होते. स्लिप स्टिचने जॉईन केल्यानंतर आणखी 2 स्लिप स्टिच घ्यायच्या. म्हणजे ह्या व्ही शेप पासून आता नेक्स्ट राऊंड सुरू करायचा आहे. नेक्स्ट राऊंड साठी 3 चेन करायच्या, 1 2 3. याच ठिकाणी 1 डबल क्रोशा करायचा, 3 चेनचा 1 आणि आता हा 1 केला. असे 2 डबल क्रोशे झाले. परत 1 डबल क्रोशा करायचा त्याच गॅप मध्ये. टोटल 3 डबल क्रोशे झाले. आता 1 चेन करायची आणि याच ठिकाणी परत असे 3 डबल क्रोशे करायचे. 1 2 3. आता 2 चेन करायच्या, 1 2 आणि या गॅप मध्ये ह्या व्ही शेप मध्ये जोडायचं. जोडताना डबल क्रोशिया घ्यायचा. इथे पण 3 डबल क्रोशे करायचे. एकूण 3. परत 1 चेन आणि याच ठिकाणी 3 डबल क्रोशे. 2 3. यानुसार रिपीट करायचं आहे पूर्ण राऊंड होईपर्यंत. परत एकदा सांगते. हे इथे आता 3 डबल क्रोशे झाल्यावर 2 चेन करायच्या, 1 2 आणि पुढचा जो इथे व्ही शेप सारखी गॅप आहे, हे बघा अशी व्ही शेपची गॅप आहे. तर त्या गॅप मध्ये 3 डबल क्रोशे करायचे. सेम गॅप मध्ये परत 1 चेन करायची आणि त्याच ठिकाणी पुन्हा 3 डबल क्रोशे करायचे. 2 3. अजून 2 चेन करायच्या आणि आता पुढच्या व्ही शेप मध्ये अशाच प्रकारे करून घ्यायचे पॅटर्न. तर अशा पद्धतीने हा पूर्ण राऊंड करायचा आहे. आता याच्या पुढचा राऊंड पण सेम असाच राहणार आहे. फक्त इथे आपल्याला
प्रत्येक राऊंडमध्ये एक एक चेन वाढवायची. जसे इथे 2 घेतल्यात तर त्याच्या पुढच्या राऊंडमध्ये 3 राहील. हिच्या 2 चेन, त्याच्या पुढच्या राऊंडमध्ये 4 चेन राहतील. तर असे आपल्याला टोटल 5 राऊंड करून घ्यायचे आहे. तर हे सगळे राऊंड, हा राऊंड आणि याच्या पुढचे आणखी 3 राऊंड झाल्यावर दाखवते. तुम्ही त्याच्यापेक्षा पण आणखी वाढवू शकता जर तुम्हाला साईज मोठा करायचा असेल तर, पण मी 5 राऊंड झाल्यावर दाखवते. हे बघा, अशा प्रकारे मी एकूण 9 राऊंड करून घेतले आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 आणि हे 9. आणि लास्ट राऊंडमध्ये इथे 9 चेन्स आले आहे. तर तुम्हाला याच्यापेक्षा जास्त राऊंड करायचे असेल तर एक एकने चेन वाढत जाईल. आता याच्यानंतर काय करायचं, मला एवढाच साईज पाहिजे त्यामुळे मी 9च राऊंड केले. परत पिंकच कलरचा धागा घ्यायचा आणि इथे व्ही शेप आहे तिथे जोडायचं. सिंगल क्रोशियाने. आणि इथे 9 चेन होते तर इथे 10 चेन्स करायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 चेन्स झाल्यावर हे जो 9 चेनची गॅप आहे तिथे सिंगल क्रोशियाने जोडायचं. पुन्हा 10 चेन्स करायच्या. 3 4 5 6 7 8 9 10. आणि हे व्ही शेपची नेक्स्ट गॅप आहे तिथे सिंगल क्रोशियाने जोडायचं. असं 10 चेन्स करून प्रत्येक स्पेसमध्ये जोडत जायचं आहे. 3 4 5 6 7 8 9 10. पुढच्या गॅपमध्ये इथे जोडायचं. तर इथे मी 9 राऊंड घेतले त्यामुळे मी इथे 10 चेन्स घेत आहे, कारण ही 9 चेन्सची गॅप होती. जर तुम्ही राऊंड वाढवत असाल आणि मधात 10 चेन 11 चेन असे येत असेल तर मग इथे तुम्ही त्यापेक्षा 1 वाढवून करायचं. जे लास्ट राऊंडमध्ये जर 11 चेन्स असेल तर मग ह्या ज्या आपण 10 घेतल्या त्याच्याऐवजी 11 घ्यावे लागेल. 11 नाही 12, म्हणजे 1 चेन वाढवायची अगोदरच्या राऊंडपेक्षा. तर अशा पद्धतीने हा राऊंड पूर्ण करून घेऊ. झाल्यावर दाखवते मी. अशा प्रकारे हा राऊंड पूर्ण झाल्यावर इथे स्लिप स्टिचने जोडून घ्यायचं. फर्स्ट चेन आणि इथे सेंटरमध्ये येईपर्यंत स्लिप स्टिच करायचं. 1 किंवा हा धागा इथून कापून पुन्हा जोडू पण शकता. तुम्हाला जसं सोपं वाटेल तसं करता येईल. किंवा या प्रकारे मधात पण आणू शकतो. नंतर इथे 11 चेन्स करायच्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. 11 चेन्स झाल्यावर पुढच्या चेन्सच्या सेंटरमध्ये जोडायचं सिंगल क्रोशिया. परत अशाच 11 चेन्स करायच्या. 6 7 8 9 10 11. आणि नेक्स्ट गॅपच्या सेंटरमध्ये सिंगल क्रोशियाने जोडायचं. असं करत हा राऊंड पण पूर्ण करून घेऊ. हे बघा, असं 11 चेन करून हा राऊंड पूर्ण झाल्यानंतर इथे सिंगल क्रोशियाने जोडून घ्यायचं आणि हा धागा कट करून घ्यायचा आहे.
कारण याच्यानंतर परत पांढऱ्या धाग्याने पुढचा राऊंड करायचा आहे. हे बघा असा पूर्ण झाला आहे राऊंड. आता नेक्स्ट राऊंडसाठी याच्या समोर व्हाईट कलर घ्यायचा आहे, एक गाठ करून घ्यायची आणि याच्या सेंटरमध्ये जोडायचं सिंगल क्रोशाने. जोडल्यानंतर इथे 11 चेन्स करायच्या, 11 नाही 12, कारण 11 अगोदरच्या याच्यात केल्या, आता 12. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. टोटल 12 चेन्स केल्यावर पुढच्या जाळीमध्ये जोडायचं सेंटरमध्येच सिंगल क्रोशाने. परत 12 चेन्स करायच्या, 3 4 5 6 7 8 9 10 11 12. तसेच पुढच्या चेनच्या सेंटरमध्ये जोडायचं. तसं करून हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा. झाल्यावर दाखवते मी. अशा प्रकारे ही जाळी बनवून झाल्यानंतर आता शेवटचा राऊंड करायचा आहे. त्यासाठी मी पहिले धागा कापून घेतला, नंतर मग इथे पुन्हा मधात सिंगल क्रोशाने जोडायचं आहे. इथे 12 चेन करायच्या, 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि चौथ्या चेनमध्ये 1 2 3 4 मागच्या चौथ्या चेनमध्ये घेऊन एक डबल क्रोशा करायचा. परत तिथेच आणखीन एक डबल क्रोशा करायचा. असे 2 डबल क्रोशे सेम चेन मध्ये करायचे आहे. चौथ्या त्या 3 चेन करायच्या, 1 2 3 आणि परत त्याच चेन मध्ये सिंगल क्रोशाने जोडायचं. तर अशी एक पाकळी तयार झाली. पुन्हा 3 चेन करायच्या, 2 3 आणि त्याच चेन मध्ये 4th चेन मध्ये 2 डबल क्रोशे घ्यायचे. एक झाला. आता हा दुसरा. पुन्हा 3 चेन करायचे, 3 आणि पुन्हा ह्याच ठिकाणी सिंगल क्रोशाने जोडायचं. तर ही अशी दुसरी पाकळी तयार झाली. पुन्हा 3 चेन, 2 3 त्याच ठिकाणी 2 डबल क्रोशे, 1 2 परत 3 चेन, 2 3 आणि याच चेन मध्ये याला सिंगल क्रोशाने जोडायचं. तर अशा प्रकारे हे 3 पाकळ्यांचे एक फूल तयार झालं. पुन्हा इथे 12 चेन घ्यायच्या, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि पुढच्या चेनच्या गॅप मध्ये इथे जोडायचं सिंगल क्रोशाने. तर हे असं फूल तयार होईल. इथे पहिल्यांदा 12 केले आहे चेन आणि 4 चेनच्या मध्ये
फुल केलं तर त्यामुळे आपल्याला इकडे 4 चेन कमी करावे लागेल. 9 चेन करायच्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 9 करून जोडायचं. अशा प्रकारे या प्रत्येक चेनच्या गॅपमध्ये असे फुलं करून घ्यायचे. परत एकदा दाखवते. इथे 12 चेन करायच्या. 3 4 5 6 7 8 9 10 11 12. चौथ्या चेनमध्ये 1 2 3 4. चौथ्या चेनमध्ये डबल क्रोशे करायचे 2. दोन वेळा एकाच ठिकाणी डबल क्रोशे करायचे. नंतर 3 चेन करायच्या. 1 2 3 आणि याच ठिकाणी सिंगल क्रोशाने जोडायचं. पुन्हा 3 चेन करायच्या. 1 2 3 आणि त्याच चेनमध्ये 2 डबल क्रोशे करायचे. 2 परत 3 चेन करायचे. 1 2 3 आणि तिथेच सिंगल क्रोशाने जोडायचं. अशाच प्रकारे तिसरी पण पाकळी करायची आहे. 1 2 3 चेन करायच्या. 2 डबल क्रोशे करायचे. त्याच ठिकाणी 2 आणि 3 चेन करून परत तिथेच सिंगल क्रोशाने जोडायचं. आणि आता 1 2 3 4 5 6 7 8 9 चेन करून पुढच्या गॅपमध्ये इथे जोडायचं. अशा प्रकारे हे फुलं अशा प्रकारे हे सगळे फुलं करून घेतले आहे. इथे 12 चेन, नंतर हे फूल जसं सांगितलं तुम्हाला तसं, आणि आता हे शेवटी 8 चेन करायच्या आणि शेवटी मग इथे नेक्स्ट गॅपमध्ये जोडून घ्यायचं. 1 चेन करून हा धागा कापून घेऊ आणि इथे आपला हा रुमाल, लोकरीचा रुमाल पूर्ण होईल. तर तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. बघा किती सुंदर रुमाल दिसत आहे आणि हे झालर असल्यामुळे नाजूक पण दिसत आहे. हे राहिलेले धागे कापून घेऊ शकतो. बघा पूर्ण रुमाल असा दिसतो. वटसावित्रीच्या पूजेसाठी जे ताट घेऊन जातो त्यावर झाकायला किंवा घरी टेबलवर ठेवायला किंवा याच्यावर आपण नैवेद्याचं ताट ठेवू शकतो किंवा मंदिरात नैवेद्याचं ताट घेऊन जाताना झाकून नेऊ शकतो. तर तुम्ही हा नक्की बनवा. तसेच व्हिडिओला लाईक करा आणि अशाच वेगवेगळ्या डिझाईनसाठी या चॅनलला कृष्णसखी कलाकुसर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. त्यामुळे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळेल. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच दुसऱ्या सुंदर डिझाईन्स घेऊन. मी व्हिडिओ अपलोड करणार आहे. तर तोपर्यंत नमस्कार.